नमस्कार। तो आज हम बात करेंगे प्रैक्टिकल एग्जाम्स के बाद क्या होना चाहिए। और मैं सोचा था आराम मिल जाएगा, प्रैक्टिकल एग्जाम कल खत्म हो गई, लेकिन भगवान ने फिर मौका दे दिया, वापस सेवा का मौका दिया, पेरेंट्स के फिर सवाल आने शुरू हो गए हैं। आइए लेते हैं एक लाइव पेरेंट का सवाल, और आपके बहुत सारे सवाल सॉल्व हो जाएंगे। ठीक है। आता कृष्णा, यू गॉट 67 मार्क्स आणि तुझं डिस्ट्रिक्ट कोणता आहे? पुणे. पुणे। मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? इंग्लिश. एसएससी बोर्ड की नॉन एसएससी बोर्ड? एसएससी. एसएससी। ठीक आहे, मग आता तुला सांगतो मी. माझं नाव आहे, मी चाइल्ड सायकोलॉजिस्ट डॉक्टर विवेक शुक्ला. आणि मी हा स्टडी सर्कल चालवतो, बाय स्टुडंट्स फॉर स्टुडंट्स. म्हणजे इथे जे मोठे स्टुडंट्स आहेत, सिनियर्स, ते स्पर्धा परीक्षांबाबत ज्युनियर्सना मार्गदर्शन करतात. ते हा हा हे- हा 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 प्रकार महाराष्ट्रात खूप नवीन आहे. इतर राज्यात, स्पेशली बिहारमध्ये, ते दे आर एक्सपर्ट्स. आपण त्यांचा फॉर्मॅट फॉलो करतोय की स्टडी सर्कल पॅटर्न आपण फॉलो करतो. तर इथे काय करतो की आतापासून रिझल्टची काळजी न करता फक्त आपल्याला काय करायचं आहे तेही तुला सांगतो. आजपासून आय विल गिव्ह यू वन वर्कशीट एव्हरी डे. किती वर्कशीट्स? वन. वन वर्कशीट एव्हरी डे. ते जर तू केलंस तर आपलं टार्गेट आहे की आपल्याला सगळ्या एक्झामची ट्रेनिंग एकत्र कंबाईन ट्रेनिंग करायची आहे. ठीक आहे. हो. ऑल एक्झाम वन ट्रेनिंग. आणि आपला टार्गेट आहे 10वी होईपर्यंत 50,000 MCQ करणं. ते केल्यास आपल्याला सगळ्या एक्झामची ट्रेनिंग आपली होऊन जाते. होमी बाबा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, व्हीव्हीएम, जेवढे एक्झाम्स असतात, आणि त्यानंतर IIT, नीट, UPSC, MPSC, सगळ्या एक्झामची ट्रेनिंग देशभरात मुलं 5वी पासून सुरू करतात. आपणही सुरू करायचं. ठीक आहे. तर त्यासाठी तुझा सर, एक मी स्कॉलरशिप करेक्ट केली आहे. काय केलंय? स्कॉलरशिप. अरे वा, व्हेरी गुड, छान. तर आता तुला महाराष्ट्र स्कॉलरशिप तू एक्झाम दिली, आणि व्हीव्हीएम ला बसला होतास का? कशाला? व्हीव्हीएम. नव्हतं बसलं सर. हा, ती झाली मोठी चुकी. स्कॉलरशिप एक्झाम एकदम जुनी एक्झाम आहे, चांगली आहे. थोडासा आईचा चेहरा पण दाखव, थोडासा शिफ्ट कर मोबाईल. हा सर. नाही तू हा हा ठीक आहे. तर स्कॉलरशिप एक्झाम आहे चांगली, पण ती एवढं बेसिक लेवल आहे. मेन एक्झाम होती व्हीव्हीएम एक्झाम. या वर्षी 3 एक्झाम होत्या 6वीसाठी. फेब मध्ये म्हणजे तू दिलं होतं हो स्कॉलरशिप एक्झाम, बरोबर. ऑक्टोबरला होती व्हीव्हीएम एक्झाम, आणि नोव्हेंबरला होती स्कॉलरशिप एक्झाम. हे तुला माहित नव्हतं, कोणी सांगितलं नाही. नव्हतं माहित. म्हणून आता आम्ही सुरू केलं हे स्ट्रक्चर सर्कल, की आतापासून सुरू कर आणि मेन मेन एक्झामवर लक्ष द्यायचं. व्हीव्हीएम मध्ये रँक लावून दाखव. स्कॉलरशिप एक्झाम मला माहिती आहे एकदम बेसिक लेवल, ते खूप पद्धत चांगली आहे, पण त्याचा लेवल काही चांगला नाहीये. होमी बाबा मध्ये यू गॉट मार्क्स, आय एम व्हेरी हॅपी. ओके, कॉंग्रॅट्स. यू आर थँक्यू सर. ऑन द बेस्ट ऑफ 2000 अमॉंगस्ट 50,000 इन महाराष्ट्र. पण आता यापुढे पॅरेंट्सवर आहे. पॅरेंट्सनी जे हे समजून घेतलं याचा फायदा, तरच त्याला फायदा आहे. नाहीतर पॅरेंट्स काय करतात, 15 लाख रुपये 5वी ते 12वी पर्यंत कोचिंग मध्ये घालतात, आणि मग मुलाचं आयुष्य बिघडतो. पालकांना आजकाल ब्रँडेड कोचिंग क्लासेस भरपूर भेटलेत. पण आपल्या मुलाला कोचिंगची टी शर्ट घालायचे नाहीये. आपण मुलगा काय नो को सर, आजपर्यंत आम्ही कसलेच क्लासेस त्याला लावलेले नाही. तो स्वतः अभ्यास करतो व्हेरी नाईस. आणि स्कॉलरशिप एक्झाम दिली, अगोदरपासून. हे पण चांगलं आहे. आणि हो. होमी मध्ये 67 भेटले, व्हेरी गुड. आता 67 इज नॉट व्हेरी गुड मार्क्स इन स्कॉलरशिप होमी बाबा एक्झाम, बट आय डोंट केअर. पहिले मी भरपूर पॅरेंट्स मीटिंग, हाही व्हिडिओ झूमवर टाकणार, युट्यूबवर. पहिले पण टाकले, प्लीज ते वाचून घ्यावा. पालकांचं होमवर्क आहे, सगळे पॅरेंट गायडन्स सिरीज आहे, सगळं समजून घ्यायचं आहे. इतर राज्यात मुले लहानपणीपासून शाळा त्यांना अभ्यास करून देते. इथे पालक करून देत आहेत. यू आर अ स्मार्ट पॅरेंट, गुड. आणि आणि याला थँक्यू सर. याला पुढे कसं नाही यावं ते मी तुम्हाला सांगेन, कारण की माझा ते अनुभव आहे. की त्याला डेली मी देणं, आपलं लक्ष आहे आपल्या मुलाला 10वी होईपर्यंत 50,000 MCQ मला करून घ्यायचे आहेत.
आणि तेही ऑल एक्झाम्स, ऑल सब्जेक्ट मिक्स्ड. म्हणजे त्यानिमित्त त्याचा शाळेचा सगळ्या विषयांचा अभ्यास होऊन जाईल. ऑल सब्जेक्ट मिक्स्ड. लॉजिक, ओके सर. मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी सगळं. यामध्ये ते ते आपला मेन प्लॅन आहे. तर एका वर्षाला 10,000, एका महिन्याला 1,000, डेली 15 मिनिटाचं एक वर्कशीट. वन वर्कशीट, 30 क्वेश्चन्स. कृष्णा, तुला हे करावं लागेल. ठीक आहे. 15 मिनिटाचं तुला एक ठीक आहे वर्कशीट सर. देणार, आणि तेही युट्यूबवर. आणि ते तुला सॉल्व्ह करायचं आहे. तेवढं हे केल्यावर तुझ्या तुझ्या महिन्याचे 1,000 होतील, वर्षाला 10,000, आणि 5 वर्षात 50,000. आणि दिस इज वन कंबाईन ट्रेनिंग फॉर ऑल एक्झाम्स. ठीक आहे. त्यामध्ये तुला IIT, IAS, आर्मी, नेव्ही, बँक, रेल्वे, सगळे एक्झाम तुझं होऊन जातील आरामात. ठीक आहे. आणि आता हे कसं करायचं तुला सांगतो. पहिलं आपण होमी बाबा बरोबर सांगतो तुला प्रॅक्टिकल स्कोर तुझा काय आला. प्रॅक्टिकल स्कोर काय आला हे विसरून जा. प्रॅक्टिकल मध्ये तो पास झाला नापास झाला त्याचीही मला काळजी नाहीये. मला आय एम व्हेरी हॅपी यू हॅव गिवन द प्रैक्टिकल एग्जाम. तो काल जी एग्जाम दिली दैट वो आपको जिंदगी भर 50 साल बाद भी मेरे वर्ड याद रहेगी कि बेस्ट एक्सपिरियंस ऑफ लाइफ. एकतर आपल्या महाराष्ट्रात आपला गव्हर्नमेंट काही असं एंट्रन्सवर काही जास्त भर देत नाही. त्यामुळे सिलेबस पण खूप आता हळूहळू ते इम्प्रूव्ह करतायत. पण मुलांसाठी पाहिजे शाळेत पासून हे कचवणं. आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं आहे. तर होमी बाबा एक्झाम लेव्हल 2 मध्ये तू पास झाला की नापास झाला त्यांनी काहीही फरक पडत नाही. ओके. हे समजून घ्या पहिलं. आणि त्याला कंटिन्यू ठेवायचं आहे. लोक काय करतात मॅक्सिमम पॅरेंट्स, होमी बाबा एक्झाम संपली विषय संपला. नाही, असं नाही. ते सतत ही दिस इज अ प्रोसेस. आता तुला तुझे किती मार्क्स आहे तुला. मग तुला सांगतो सिक्स्टी स्कोर. सेवन तर स्कोर दाखवतो तुला. ठीक आहे. कसं काय करायचं ते पण तुला दाखवतो लाईव्ह. ही आहे वेबसाईट, हे बघ. ही त्यांची वेबसाईट आहे. त्यामध्ये तुझं आहे पुणे, बरोबर. पुणे हा. SSC इंग्लिश मीडियम है ना. काय आलाय. कट ऑफ आहे 40%. 40 मार्क्स, 40 मार्क्स, पर्सेंट नाही, मार्क्स. ठीक आहे. आता चल तुझं स्कोर बघूया. तुला किती आले ते बघूया आपण. ठीक आहे. रेडी. लेवल 1 ला तुला किती मार्क्स पडले होते. 67. 67 मी गुणिले 3 करतोय. तर हे किती होतात. 201. तर तुझे मार्क्स किती झाले. तुला लेवल 1 चे मार्क्स होतील 20 मार्क्स. ठीक आहे. आणि तुला लेवल 2 मध्ये 19 मार्क्स पाहिजे. देन यू विल गेट युअर टोटल विल बिकम 40. कळते तुला. कळलं सर. हा. आता तू पहिले पहिले मला हे हे सोडून दे. तुला मार्क्स भेटले नाही भेटले ते महत्वाचं नाही. मला हे सांग. तू मला दोन गोष्ट सांगितली आणि मला ते खूप आवडलं. आईने सांगितलं होतं. तू सांग. पेपर फुल झाला का. फुल एक्झाम संपली तुझी व्यवस्थित झाली. सर माझे थोडेसे आन्सर्स लिहायचे राहिले. अच्छा. किती होते. 5 क्वेश्चन होते बरोबर. त्यापैकी हम्म. तुझे किती झाले. आणि का तुझं राहिलं. मला टाइम टाइम मॅनेजमेंट. हा, टाइम मॅनेजमेंट. आता थोडा आईकडे कर. तू तू सारखा तुझ्याकडे कॅमेरा करतोय. हा, असं कर. हे बघा आई बाबांनी हे समजून घ्यायचं आहे. हेच मी म्हणतोय. मी नॉर्थ इंडियामध्ये जाऊन आलो. माझा क्वालिफिकेशन बघा. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला चूज केलं होतं बेस्ट 60 स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र फॉर IAS एक्झाम कोचिंगसाठी. देशभरात ते 5 वर्ष अभ्यास करतात. मग त्यांचा हे पेपर फुल होतो. आपल्याला सवय नसल्यामुळे आपली ही चुकी झालेली आहे. आणि माझ्या लेवलमध्ये मी महाराष्ट्र स्कॉलरशिपला एक्झामच मानत नाही. त्याचा लेवल जास्त नाहीये. होमी बाबा लेवल मानतो मी. होमी बाबा मला तुला 67 भेटले म्हणजे 3 पैकी 2 भेटले. म्हणजे तुला तू मागच्या 3-4 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला असावा म्हणून तुला 67 भेटले.
ठीक आहे. पण याला मेंटेन करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम मध्ये ही चुकी होऊ नये म्हणून तुला प्रॅक्टिस पाहिजे. आणि हे तुला कोणी सांगणार नाही. लोक काय करणार, तो जो विकतात, क्वेश्चन पेपर विकतायत, नोट्स विकतायत ऑनलाईन, काही खरेदी करायची नाही आपल्याला. डेली रेग्युलर ट्रेनिंग करायची. यासाठी मी US ला जॉब सोडून मी महाराष्ट्रात हे करतोय की एक तुला पेपर देतो युट्यूबवर, 15 मिनिटं तू कर. जमेल एवढं? जमेल. आणि मग महाराष्ट्रभरच्या विद्यार्थ्यांची क्लासही घेतो मी. महिन्याची फीस मी फक्त 1000 ठेवली आहे. खान सर बिहारमध्ये 50 रुपये शिकवतात एका महिन्याचे, 50 रुपये फीस. तसं मी सुरू केलंय 1000 पर मंथ इन महाराष्ट्र आणि ऑल एक्झाम्स. पण डेली केलं पाहिजे. आता आता रोज काय होतं, आमच्या आता मागच्या एक महिने सगळे विद्यार्थी येऊन संवाद, इंटरॅक्शन करायचे. त्यांनी फरक पडतो. स्पीड वाढण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. ओके. आता तू बोलतोस तुझे किती प्रश्नाचे पेपर सुटले, मार्क्स सुटले? अं, माझे 6, मिनिमम 6. 6 मार्क्स गेले. 5 प्रश्न होते त्यामध्ये, प्रत्येक मध्ये 6-6 प्रश्न होते किंवा बॉक्स होता. बरोबर ना? एक एक होता. सगळ्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल होते आणि 3, आणि 3 प्रॅक्टिकल मध्ये ऑब्झर्वेशन टेबल पण होते आणि क्वेश्चन आन्सर्स पण होते. मस्त बोलतोस तू. यू आर ऑफिसर क्वालिटी. पण तुला हे मेंटेन करावं लागेल. आई आणि बाबांची क्लास आहे, त्यांना समजलं पाहिजे की आतापासून ह्याला मेंटेन ठेवायला. 99% पेरेंट्स याला सोडून देतात. एक बच्चे ने आपको हीरा लाके दिखा दिया, अपनी चमक दिखा दी, लेकिन आप बच्चे को आगे जाना इज अबाउट पेरेंटिंग एंड पेरेंट्स डोंट नो व्हाट टू डू. आणि ते ओके सर. चुकी करतात. याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तो आता तू हे समझून घे कि तुमको चांस मिलेगा, शायद मिलेगा, बिकॉज 20 चाहिए, 30 में आपके 6 रॉन्ग गए, शायद आपको चांस है. ओके. बट आई विल नॉट से दैट, बिकॉज लास्ट मोमेंट तक कुछ नहीं बोल सकते. हर साल का एग्जाम का अलग मार्क्स होता है. एंट्रेंस एग्जाम इज ऑल अबाउट दिस. द टॉपर ऑफ स्कॉलरशिप एग्जाम का लो मार्क्स आए स्कॉलर हुमी बाबा में. हुमी बाबा में टॉपर को मिलता है 84, 9, 87. आपका तो लो था ना, आप तो कम वाले में थे, जस्ट पास. इसका मतलब स्कॉलरशिप होमी बाबा में और तैयारी करना है. 3 साल बाद एग्जाम के लिए तैयारी अभी से करना पड़ेगा. बिहार में मैं जाके सीख के आया. बिहार में 5 साल पहले ट्रेनिंग करते हैं IAS एग्जाम की, इसलिए वो पास होते हैं ऐसे ऐसे फटाफट. हर गाव में खान सर आहे वहाँ पे. आता आपणही सुरू करूया. पण तुला करावं लागेल. राईट. आणि लेक्चर घेतो मी वीकली, 1-2, एक किंवा जास्त, पण त्यामध्ये सगळे विषय होऊन जातात. आईला टेन्शन असतं ना की शाळेचा अभ्यास पूर्ण होऊन जातो. पण प्रॅक्टिस गरजेचं. आता पटकन शुरू कर, हे विचार न करता की फल क्या मिलेगा. शुरू कर, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं शुरू कर, पटकन फटाफट. सर, जर माझी प्रोजेक्ट रिपोर्ट झाली आणि जर माझ्या मेरिटला नाही लागलं तर? तो एक्सपीरियंस तो मिलेगा. कुछ नहीं मिला तो अनुभव तो मिला. एंड दैट इज इंपॉर्टेंट. दिस इज द बीज. मम्मी शाम को डालती है ना दही जमाने के लिए, क्या डालती है? विरजन. वो ये है विरजन. ये विजन को समझ के बाकी मम्मी लोग फेंक देती हैं कि अरे हो गया समय, विषय संपला, आता इसको शाळेत एग्जाम नहीं. वो विजन उसको जाके संभालना पड़ेगा. सुबह मिलेगा दही. आपको IIT IAS UPSC MP गारंटी मैं देता हूँ, लेकिन आपको रोज गारंटी देना है कि रोज वर्कशीट करोगे और क्लास अटेंड करोगे. समझे? दिस इज द मेन थिंग. बस, और कुछ नहीं. तो डोंट वरी, टेंशन मत लो. यू आर पासिंग आई थिंक. तुम्हारा मार्क्स तो चेक किया. तुमको तो 24 आ रहा है. तुमको तो यहाँ पे 19 नहीं, तुमको तो 5 नंबर और मिल रहा है तुम्हारे हिसाब से, राइट? तुमको 45 आ रहा है. तुमको मैं सामने दिखा रहा हूँ, मैं कुछ नहीं बोल रहा. ये देखो चेक पुणे का मिनिमम मार्क्स क्या है पुणे का? मेरे ऑब्जर्वेशन से, मेरे ख्याल से मुझे तो लगता है मुझे 22 से ज्यादा ही होंगे. हाँ तो यहाँ देखो ना, तुम बोल रहे 22, तो लो 22 लिख देते हैं. अगर 22 मिलेगा
तो आपका 42 हो जाएगा। अब यहाँ पे देखो, क्या आपको स्क्रीन दिखाई दे रहा है? पूना क्या हाँ लिखा सर। है? क्या लिखा है? पूना का मार्क्स क्या है, मिनिमम और मैक्सिमम? पुणे का हाईएस्ट 45 है और लोएस्ट 40। यही सीखना नहीं है तुमको, तुमने नहीं सीखा। मैंने तुमसे क्या सवाल पूछा? मिनिमम क्या है, मैक्सिमम क्या है, और तुमने क्या जवाब दिया? तुमने मिनिमम पहले नहीं बोला। ये इसे कहते हैं बुद्धिमत्ता, लॉजिक। इसलिए मैं चाहता हूं कि ये एग्जाम का टेंशन छोड़ो, आप अपनी बुद्धिमत्व को विकास करने पे ध्यान देना है। एंजॉय करो। मैंने कैसे पूछा? मिनिमम से मैक्सिमम, तुमने कैसे जवाब दिया? मैक्सिमम से मिनिमम। तो ये सही की गलत है, बताओ। नहीं, हाँ, तो ये चीज गलत। आगे के एग्जाम में ये काम आएगी। मम्मी पापा एग्जाम में लॉजिक नहीं पूछते हैं, बाकी सब एग्जाम में पूछते हैं। फिर कैमरा से तुम मम्मी को गायब मत करो, मम्मी बहुत इंपॉर्टेंट है, पापा बहुत इंपॉर्टेंट है। मम्मी पापा अगर समझ जाएंगे तो तुम ऑफिसर बन जाओगे। पापा के पैसे बचेंगे 15 लाख रुपए। नहीं तो मैं तो काउंसलर हूँ, हर फैमिली खर्चा कर रही है 15 लाख से 65 लाख रुपए, 65 लाख रुपए खर्चा करती है। ये अपना मुलगा होशियार नहीं है, होशियार नहीं है। 11th 12th तो टी शर्ट पहन के जाते हैं क्लासेस के, कुछ फायदा नहीं होता है। बिजनेस बिस्किट फैक्ट्री। हमारे घर पे तो हीरा है, कृष्णा ने साबित कर दिया है। लेकिन आप देखो, 40 से यस सर। 45 है ना, 40 से 45 मिल रहा है उसको, यस। मतलब पास होने का चांस भी है उसको। यस सर। हाँ। और लेकिन कुछ भरोसा नहीं है, हर साल का अलग होता है ना रिजल्ट। ओके सर। तो क्या होता है कि एंट्रेंस एग्जाम ऐसी है कि 40,000 बच्चे बैठे थे, तो उन्हें पहले सबसे ऊपर से 7%, 7.5% बच्चों को पास किया हुआ है। चाहे आपको 90 मिला, चाहे 95 मिला, चाहे 35 मिला, वो नहीं गिनते। तो पासिंग फेलिंग कॉन्सेप्ट ही नहीं होता है इसमें। एंट्रेंस एग्जाम इसकी आदत डालो अभी। अब नेक्स्ट एग्जाम, ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रेंस एग्जाम्स, 9 फरवरी को लास्ट डेट को एग्जाम है। आप फॉर्म जरूर भरिए। 13 जनवरी को लास्ट डेट है फॉर्म भरने का। उसमें वो फॉर्म जल्दी से नेट पे जाके भर लीजिए। ऐसे फिर अगला एग्जाम होगा आपका आईपीएम, प्राइवेट एग्जाम है, वो भी अप्रैल में होगा। उसके बाद वीवीएम एग्जाम आने वाली है अक्टूबर में, वो इम्पोर्टेंट है। 3 एग्जाम आपको इस साल इम्पोर्टेंट है। तो ऐसे 15 एग्जाम्स है, 10-15 एग्जाम्स टेंथ के पहले। ये सब विजन है, ये डाल देंगे तो दही जम जाएगी अपने आप। तो जो तुमने ओके अपना सर। हुनर दिखाया है वो काम आए, है ना? तो अभी जल्दी से प्रैक्टिकल पे लग जाओ फटाफट। और हमारा ट्रेनिंग है कि 1,000 पर मंथ में फीस है। 3 महीने की 3,000 फीस होती है। 3 3 महीने पेरेंट्स फीस भरते हैं, उस पर सब कुछ हो जाता है। और अगर आपको अलग से प्रोजेक्ट की ट्रेनिंग करानी है तो अलग से प्रोजेक्ट की ट्रेनिंग का फीस 3,500 रुपये। लेकिन ऑल एग्जाम कंबाइंड ट्रेनिंग का फीस 1,000 पर मंथ है। हर 3 3 महीने में बच्चों को फीस भरनी है, और पढ़ाई में उसको सारे एग्जाम्स का सारा सिलेबस हो जाता है एक साथ। और यूट्यूब पे डेली वर्कशीट मिलता है आपको। ठीक है? और पूछो, और क्या पूछना है सवाल? सर मुझे वो एक्शन रिसर्च का थोड़ा हाँ, मैंने बताया कि अभी मैंने इंफॉर्मेशन वगैरह। मैंने आप अपने यूट्यूब चैनल पर डाल भी दिया हुआ इन्फॉर्मेशन। और इसलिए तुमको जल्दी से जो बनाया है वो भेजो, पापा मम्मी से पूछ लो। और हमारी ट्रेनिंग ज्वाइन करो, ताकि बाकी सब बच्चों के साथ में मिलके हम रोज हफ्ते में 2 बार 3 बार हमने किया था सेशन। तो सबके साथ मिलके, जब सारे बच्चे पूरे महाराष्ट्र के हैं, कर्नाटक के हैं, हैदराबाद के हैं, साथ में आते हैं, तो उनके साथ मिलके करोगे तो और सीखोगे। और यूट्यूब पे मैंने वीडियो डाल दिया है इस बार का, और एक्शन रिपोर्ट का। तो वो मैंने 2 वीडियो डाले हैं, वो भी देख लेना। वेबसाइट में भेजता हूँ, वो भी देख लीजिए आप। वो उसमें थोड़े मिल जाएगा आपको, जो बनाया है वो आके रोज आके पापा मम्मी से पूछ के क्लास ज्वाइन कर लो। और ट्रेनिंग क्लास नहीं बोलते हम लोग, तो ट्रेनिंग बोलते हैं। तो और यहाँ पे सीनियर्स ही जो इसको सिखाते हैं। कोई टीचर नहीं है, जो सीनियर्स खुद पास हुए हैं वही लोग आपको ट्रेन करेंगे, मैं खुद ट्रेन करूंगा आपको। और आपका प्रोजेक्ट रिपोर्ट का टेंशन नहीं है, उसमें इंटरव्यू में सवाल क्या पूछेंगे वो जरूरी है। ये प्रोजेक्ट प्लस इंटरव्यू है, सिर्फ प्रोजेक्ट नहीं है। इसलिए आपको प्रोजेक्ट खुद करना पड़ेगा। क्या सोचा है आपने प्रोजेक्ट? सर अभी नहीं सोचा है। नहीं, आज ही आप जाके पढ़ो, मैंने 2 वीडियो बनाए हैं, जल्दी से देखिए आप उसको। और फटाफट, आपको अभी और देर नहीं करना है। रिजल्ट जल्दी डालते हैं ना, फिर आपको कोई प्लान ग्रो करना है, उसमें लगेंगे 10 दिन। और ये क्या होगा, रिजल्ट आते ही 1 हफ्ते बाद आपको आ जाएगा वो इंटरव्यू, प्रेजेंटेशन।
तो सर टाइम नहीं इधर मिलता। प्लेस का भी प्रॉब्लम है तो। अरे तुम्हारे घर पीछे तुम्हारा रूम दिख रहा है, इस रूम में ट्रे है, थाली है ना, पुरानी थाली में 5 थाली में तुमने बना दिया। एक में गेहूं डाल दिया, मम्मी नवरात्रि में पूजा में होती है, गेहूं डालते हैं, गेहूं डाल दिया तुमने, लहसुन डाल दिया, ऐसा 5 6 चीज वो सब बताऊंगा तुमको टिप्स, वो डाल दो, वही हो गया तुम्हारा। घर के बाहर जाने की जरूरत ही नहीं है। गांव वाले बच्चे उनको जगह मिलती है, शहर वालों को नहीं मिलती है। तो माइक्रोग्रीन, माइक्रोग्रीन मम्मी को धनिया चाहिए, एक थाली में धनिया डाल दो, कोतमीर, ये बथुआ का सीजन है जो अभी आता है, मेथी डाल दो, हो गया। सिंपल है, बहुत इंटरेस्टिंग है, मजेदार। मूंग मूंग डालो, मूंग को बहुत टाइम लगता है, लेकिन मेथी बथुआ धनिया 1 महीने में आ जाएगा। अभी डालना पड़ेगा, जल्दी शुरू करना पड़ेगा, क्योंकि तुमको वहां पे बताना पड़ेगा, देखो मैंने ये काम किया। रीड करो उसको जल्दी से, आप पूरा प्रोजेक्ट रीड करो एक बार, समझो। वो बात कर रहे हैं कि ऐसी चीज जो मेंटेन रहे और ग्रीनरी हो, तो सबसे अच्छा है होम गार्डनिंग, किचन गार्डनिंग। मम्मी को क्या चाहिए, मम्मी से बात करो, मम्मी से डिस्कस करो, तो आपको ज्ञान मम्मी से लेना है, मम्मी को नॉलेज है, खाना बनाने का एक्सपीरियंस है। पापा से बात करो, टीचर से बात करो, तो सबसे बात आपको नॉलेज लेना है। ये मम्मी पापा एग्जाम का ये फायदा है। ये साइंस की टीचर्स ने ये एग्जाम इसलिए शुरू की थी कि हमारे बच्चे भी IAS IIT एग्जाम पास हो। उन्होंने इतना अच्छा सुंदर कॉन्सेप्ट बनाया हुआ प्रोजेक्ट का। और अगर नहीं हुआ तो वो घर पे धनिया हम खाएंगे। अब हमारे साल भर के 10,000 रुपये बच जाएंगे घर पे धनिया उगाने से। नहीं। हाँ, सिंपल है ना, फायदा है ना, जिंदगी भर का तुम्हारा कम से कम 3 लाख रुपया बच जाता है। सिंपल हो गया, एक इंसान का। फायदा है ना, सीख रहे हो ना, तो एंजॉय करके सीखना हम्म। है। स्कॉलरशिप एग्जाम तो इजी था, वो ठीक है, वो फॉर्मेट बहुत ही बेसिक था। अब आपको आगे और हाई हाई लेवल फॉर्मेट्स आते जाएंगे, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग। ठीक है। और पूछो, कोई सवाल? नहीं। ठीक है। तो आईचे काही प्रश्न आहेत का? शंका काहीतरी? नो सर, काय नाही, तेच मला होमिओपॅथीच विचारायचं होतं सर, कारण त्याचा ऍक्सिडेंट रिसर्चचा रिपोर्ट तयार करायचा आहे ना. मग तो म्हणत होता माझं बसेल की नाही. आणि ते लास्ट मोमेंट पर्यंत तेच. काही सांगता येते, कारण की आपल्याला वाटतं 22 नंबर, तिथे 2 3 नंबर वर्ड चुकीचे लिहिले आहेत. आणि या वर्षी पेपर कसा होता, किती विद्यार्थी बसले होते, त्यावरही थोडा मार्क्स पुढे मागे होतं ना. प्रत्येक वेळेस फिक्स नसतं. ओके सर. फिक्स नसतं म्हणजे ओके. त्याची आपण आणि ते लोक त्यांना फोन केल्यावर तर काही सांगत नाही, ते ओल्ड ओल्ड प्रामाणिक टीचर आहे. ते काही त्यांना ओके सर. डिस्टर्बन्स नको आहे. हा, मी तिथे जाऊन पण आलो, तिथे त्यांना डिस्टर्बन्स नको आहे. ते प्रामाणिक शिस्तीने आपलं करतायत. त्यांचा लास्ट मोमेंट तयार ओके होतो. सर. आणि असं ते हायफाय नाही येते, म्हणजे ते काही सांगणार नाही तुम्हाला. लास्ट मोमेंटला हो कळतं. नेहमी सर. मला वाटतं पास होणार, त्याचा 6 नंबर गेले ठीक आहे, पण नेक्स्ट 5 वर्षानंतर येणाऱ्या एक्झाम मध्ये 6 नंबर जाऊ नये, त्यासाठी आजपासून तयारी सुरू करावी लागेल. ओके सर. ठीक. थँक्यू फॉर हा. इन्फॉर्मेशन सर. आणि काहीतरी असेल तुम्हाला सांगा. ओके.